नमस्कार मित्र, मी आता डाळिंब प्लॉटमध्ये आहे. इथे एक फसल कंपनीचं मशीन बसवलेलं आहे आपण गेल्या वर्षी. हे मशीन काय करतं, वेदर डाटा, जर पाऊस पडणार आहे, ढगाळ वातावरण होणार आहे हे पण सांगतं. आणि आपण जे पाणी देतो, एक पॉईंट आहे डीपचा, म्हणजे खोल पाणी, आणि एक पाणी आहे वरचं, म्हणजे प्राथमिक अवस्था आणि ही द्वितीय अवस्था. ह्याचा डाटा ते आपल्याला पाणी द्यायचं असेल तर पण सांगतं. द्वितीय अवस्थेमध्ये पाण्याची गरज आहे, प्रथम अवस्थेमध्ये पाण्याची गरज आहे. त्याच्यानंतर ह्या दोनच गोष्टी, ह्याचा मी वापर मॅक्झिमम फक्त पाण्यासाठी यूज करतो. हे कीड आणि रोगासाठी सुद्धा मार्गदर्शन करतं. व आता तुमच्यावर किडीचा प्रादुर्भाव होणार आहे, रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे, त्याचं मी काही करत नाही, जास्त उपयोग करत नाही. का तर आपण दिवसातून 2दा नजरेखाली प्लॉट ठेवतो. त्यासाठी त्याच्यापेक्षा आपली नजर चक्षु आहे, म्हणून नजर सगळ्यात महत्त्वाची आहे. मग ते काय होतं, हे 1 किलोमीटरचा डाटा देणार, कुठं काय प्रॉब्लेम, त्यासाठी ह्याचा फक्त पाण्यासाठी आणि पाऊस पडणार आहे का हे थोडं परफेक्शन आहे त्याच्यामध्ये. त्याचाही दोष नाही, वातावरणाच्या दोषामुळं पाऊस येणारा जातो, जाणारा येतो, पण त्याचा काही ना काही तो मार्गदर्शन केल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आता हे एक मेन युनिट आहे. असे ह्याची उपयुनिट 4 आहेत. हे मेन युनिट फक्त रोग, किडी, वेदर डाटा हे सगळं दाखवतं, दिशा वगैरे, वारे कोणत्या दिशेने वाहतात, मग फवारणी करायची का, वारे किती आहेत, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला त्याचं मार्गदर्शन घेता येतं. तर आणि 4 जे युनिट दिले आहेत ते फक्त पाणी म्हणजे त्याला पाणी पाहिजे का नको का, त्याचा मात्र बेनिफिट मी उन्हाळ्यामध्ये घेत असतो. ह्याची किंमत आहे जवळपास 1.25 लाख रुपये. जर तुम्हाला असं वाटलंच तर एखादं युनिट बसवायला हरकत नाही. का तर ह्याचा बेनिफिट सगळ्यात महत्त्वाचा पाणी किती द्यायचं का नाही हे सांगतं. त्यासाठी विचार करण्यासारखं आहे. नमस्कार.